जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानिमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सेला आणि झेड-आर्चर दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपले जे मटेरियल लागणार आहे बॅनर तयार करण्यासाठी, ते सर्वांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय टाईप करून एक कमेंट करा छानशी। आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला। आता सर्वात अगोदर झेड-आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं, त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं। त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिलेली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं। तर पासवर्ड टाकून झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। एक शिवराज्याभिषेक 16 नावाचं फोल्डर इथे तयार झालेलं आहे। फोल्डरला ओपन करायचं, बघू शकता यामध्ये आपण शिवराज्याभिषेक PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल आपलं पिक्सेल लॅब ओपन झाल्यानंतर। त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं। त्यानंतर .plp वरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला काही आपलं जसं फाईल मॅनेजर असतं त्याच प्रकारचं इथे इंटरफेस आलेला असेल असं दिसेल। तर इथे वर ॲरो आहे, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि ज्या फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। त्या फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे आपला खतरनाक एकदम असं बॅनर इथे ओपन झालेला आहे, PLP फाईल ओपन झालेली आहे। तर आता इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एकाच बॅनरमध्ये मी तुम्हाला 2 बॅनर दिलेले आहे, तर आता ते तुम्हाला सांगतो कसा काय विषय आहे, काय करायचं आहे। लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 2 फोटो दिलेले आहे शिवाजी महाराजांचे, तर या दोन्ही लेअरला हाईड करायचं आहे। त्यानंतर या एक वरचा फोटो जो मी ऑलरेडी हाईड केला होता त्याला अनहाईड करायचं आहे। त्यानंतर इथे फॉगची एक लेअर दिलेला, फॉग सेक्शनचा बॅकग्राऊंड, त्याला अनहाईड करून टाकायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे इथे म्हणजे दुसरं बॅनर तयार झालेलं आहे। तर तुम्ही म्हणसाल की टेक्स्ट बरोबर नाही दिसत आहे, तर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथे कलरमध्ये यायचं आहे आणि याचा भगवा कलर करायचा आहे, किंवा तुम्हाला लाल पण तुम्ही करू शकता, लाल कलर करून घ्यायचा आहे। मी इथे आता लाल कलर करून घेतो। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। परत दुसऱ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। तर इथे कलरवरती क्लिक करायचं, लाल करून घ्यायचं किंवा भगवा करायचं। भगवा छान दिसतो, थोडासा झेंडा हाईड करून घ्यायचा, म्हणजे मी भगवा झेंडा दिलेला आहे मागे, त्याला हाईड करायचं आहे। आणि परत राज्याभिषेकाच्या लेअरवरती भगवाच कलर चांगला दिसतो, इथं आपण भगवाच ठेवूया। ओके, तर बघू शकता काय अशा प्रकारे इथे आपलं सेकंड बॅनर म्हणजे हिच्यामध्येच आपण 2 बॅनर तयार केले। तर इथे बरोबर नाही वाटत आहे, टेक्स्ट मॅच नाही होत आहे, तर परत लेअर कॉपी करायची फॉग बॅकग्राऊंडची, लेअरवरती दाबून धरायचं आणि खाली करायची लेअर। तर बघू शकता इथे लेअर आणल्यानंतर एकदम मॅच झालेला आहे बॅकग्राऊंड। तर इथे 16 निमित्त भरपूर शुभेच्छा असं दिलेलं आहे, याचा पण कलर चेंज करून घ्यायचा आहे। बघू शकता की अशा प्रकारे एकाच बॅनरमध्ये आपण 2 बॅनर तयार केलेले आहे। पहिलं बॅनर तुम्ही अगोदर सेव्ह करून घ्यायचं आहे, त्यानंतर हे बॅनर अशा प्रकारे तुम्ही इथे शो करू शकता। त्यानंतर इथे सर्व लेअर हाईड करायचं आहे। परत आपल्या ज्या लेअर आहे ओरिजिनल त्या अनहाईड करून टाकायच्या इथून। त्यानंतर इथे आपला कलर जो आहे पहिल्यासारखा व्हाईट करून घ्यायचा आहे। बघू शकता की अशा प्रकारे जे आपण इथे भगवा कलर लावलेला आहे तो व्हाईट करून घ्यायचा पहिल्यासारखाच। ओके, तर पहिल्यासारखा आपला बॅनर तयार झालेला आहे। इथे शुभेच्छुक लिहिलेलं आहे, इथे चेंज करून तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव टाकू शकता, किंवा तुमच्या शॉपचं नाव वगैरे, किंवा तुमचंच नाव डायरेक्ट तुम्ही इथे टाईप करू शकता काही अशा प्रकारे। ओके, तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर खाली लेअर चेंज होऊन जाईल। तर यामध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता। तर आता सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला 18 ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर हे बॅनर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण एक बॅकग्राऊंड कसं तयार करायचं, प्रत्येक बॅकग्राऊंड
म्हणजे कोणत्या पण बॅनरसाठी बॅकग्राऊंड तयार करायचं आहे तर त्यावरती एकदम खतरनाक असं ट्युटोरियल येणारच आहे लवकर आपल्या चॅनलवर. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.